आणि आता न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला विधानसभेचे वारे कसे वाहतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संभाव्य 25 उमेदवार ठरलेत। पक्षांतर्गत बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याचं स्पष्ट। शिवसेना शिंदे गटाची ही 25 उमेदवारांची यादी जवळपास निश्चित। मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज। मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। अजित पवार गटाच्या संभाव्य यादीत कोणतेही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे। महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील। चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। कोणीतरी पुन्हा एकदा जे याद्या प्रकाशित केल्या यामध्ये मला तथ्य वाटत नाही, कारण महायुतीचं बोलणी चालू आहे। आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम शिक्कामोर्तब करेल। महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे फडणवीस अजित पवार हे देखील खासगीत महाविकास आघाडीबाबत हाच आकडा देतील। संजय राऊतांचा हा दावा आहे। किमान 170 ते 175 जागा महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष मिळून जिंकू। एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा खासगीत हाच आकडा देतील महाविकास आघाडीत। अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट। राक्षे तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण। अनिल राक्षे हे खेड आळंदी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। लोकसभेत होतं तेच चित्र विधानसभेत मुंबईबाबत असेल। भाजपला विदर्भात 12 ते 13 जागाच मिळतील। संजय राऊतांचा दावा। हा त्यांचा सर्वे चुकीचा आहे। त्याने जो सर्वे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय, बरं का। अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतोय। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागांसंदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। मुंगेरी लाल के हसीन सपने। आता व्यक्तिगत दादा शिंदे आणि फडणवीस साहेब कुठे यांना भेटायला गेलं, कुणाला सांगितलं? जरा ओपन करा ना। परंतु त्यांना स्वप्नात रममान होऊ द्या। बिनबुडाचं निराधार बोलण्याचं त्यांचं काम जे आहे तसं चालू राहू द्या। धनंजय मुंडे वळसेंची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ। अनिल देशमुख सुनील केदार यांच्या दबावामुळे मुंडे वळसे पाटलांकडून वेळकाढूपणा। आशिष देशमुख यांचा आरोप। मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं आशिष देशमुख यांना उत्तर। शिवभूमी हे सातत्यानं आपल्या जवळच्याच लोकांवरती आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याची राहिलेली आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं वक्तव्य त्याने करू